अर्थशास्त्र ग्रंथ चाणक्य यांनी लिहिला। मॅगथेनीज भारतात आला, सेक्युलस राजदूत म्हणून आला तो। अशोक कोणत्या वंशाचा राजा होता? तर अशोक जो होता तो मौर्य वंशाचा राजा होता। कलिंग युद्धानंतर अशोकाने स्वीकारला कोणता? काय स्वीकारलं? तर बौद्ध धर्म स्वीकारला। गुप्त काल ओळखला जातो स्वर्णयुग म्हणून। चंद्रगुप्त भारताचा नेपोलियन म्हणून ओळखला जाते। तर आर्यभट्ट संबंधित गणित व खगोल शास्त्राशी संबंधित आहे। कालिदास हा संस्कृत कवी आहे। नालंदा विद्यापीठ बिहारमध्ये आहे। अजिंठा लेणी ही महाराष्ट्रात आहे आणि एलोरा लेणी ही औरंगाबाद जवळ आहे। आणि हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, TETमध्ये 100% येणारे प्रश्न आहे। त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। अजिंठा लेणी महाराष्ट्रात आहे, एलोरा लेणी औरंगाबाद जवळ आहे। बौद्ध धर्माचा प्रसार अशोकाने केलेला आहे। त्रिपिटक हे बौद्ध धर्माचा ग्रंथ आहे। जैन धर्माचे पवित्र ग्रंथ काय आहे? आगम आहे। बुद्धाचे महापरिनिर्वाण कधी कुठे झालेलं आहे? कुशीनगर इथे झालेलं आहे। गौतम बुद्धाचे बालनाव काय होतं? सिद्धार्थ होतं। महाजन पदाची संख्या किती असते? तर 16 असते। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या TETमध्ये असणारे जे मित्रमैत्रिणी आहे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ सेंड करा, जेणेकरून याचा फायदा सगळ्यांना होईल। मगधची राजधानी आपल्याला माहिती आहे पाटलीपुत्र आहे। सिकंदर भारतात आला, कधी आला? इसवी पूर्व 326ला आला। हर्षवर्धनाची राजधानी कनौज आहे। बाह्यान भारतात आला, गुप्त काळात आला। ह्युएनसांग भारतात आला हर्षवर्धनच्या काळामध्ये, ठीक आहे। सातवाहन वंश दक्षिण भारतात आलेला आहे। कनिष्क हे कृषाण वंशाचा राजा होता। बौद्ध धर्माची परिषद 4 वेळा भरलेली आहे आणि ती भरलेली आहे, पहिली आहे राजगृहमध्ये, दुसरी भरलेली आहे वैशाली इथे भरलेली आहे, आणि तिसरी आणि चौथी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। पण तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओबद्दल माहिती झालं पाहिजे किंवा त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे, कारण हे जे क्वेश्चन आहे ते 100% TETमध्ये येणारे क्वेश्चन आहे। सिंधू संस्कृतीतील मोठे स्नानगृह मोहिंदोजोडो आहे। लोदल प्रसिद्ध होते, बंदरासाठी होते। आर्याची भाषा संस्कृत आहे। उपनिषद संबंधित तत्त्वज्ञान। वेदाची संख्या 4 आहे। रामायण लेखक वाल्मिकी, महाभारत लेखक वेदव्यास, म्हणजे रामायण जे लिहिलेलं आहे ते वाल्मिकांनी लिहिलेलं आहे आणि महाभारत वेद व्यासजीने लिहिलेलं आहे। वेदाची संख्या हे 4 आहे। हे ऋग्वेद